नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 4 ऑगस्टपर्यंत 556 कोटींचा मालमत्ता कर वसूल. पिंपरी चिंचवड महापालिकेने 4 ऑगस्टपर्यंत 556 कोटी 84 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. यापैकी 512 कोटीहून अधिक रक्कम ऑनलाईन माध्यमातून जमा झाली आहे. 4 लाखाहून अधिक मिळकत धारकांनी कराचा भरणा केला आहे. थकीत कर असलेल्या नागरिकांनी विलंब न करता कर भरावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. घरगुती कचरा 4 प्रकारांत वेगळा करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कचरा विलगीकरणामुळे पुनर्वापराला चालना मिळून लँडफिलवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवडला विशेष मोटार वाहन न्यायालयाची मंजुरी. पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. शहरातील वाढते वाहन अपघात, वाहतूक नियमभंग आणि मोटार वाहन कायद्यातील प्रकरणांचा जलद निपटारा होणार आहे. नागरिक, पोलीस आणि न्याय व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले. सोने आणि चांदीच्या दरात वाढ. आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1800 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 1660 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 5000 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,400 रुपये, 22 कॅरेटचा 1,33,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,27,000 रुपये प्रति किलो इतका आहे. कामगारांना लुटणाऱ्या दोघांना अटक. महाळुंगे MIDCत कामगारांना धमकावून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपी कामगारांकडून ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर ते मनी ट्रान्सफर दुकानातून रोख स्वरूपात काढत होते. पोलिसांनी CCTVच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. केशव दशरथ शेटे वय 46 राहणार पिंपरी व राजेश अनिल कुमार वय 45 राहणार ताडीवाला रोड पुणे अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली. तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. रहाटणी येथे तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून 3000 रुपये लुटल्याची घटना घडली. पवनानगर परिसरात सोमवारी पहाटे ही घटना घडली असून दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी तरुणाला अडवून रोकड हिसकावली आणि दुचाकीचेही नुकसान केले. सांगवी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सोन्याचे दागिने चोरून त्या जागी ठेवले बनावट दागिने. गहुंजे येथे बंद बंगल्यातून 11,25,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. आरोपीने चोरीचे दागिने घेऊन त्याऐवजी कपाटात बनावट दागिने ठेवले. 10 मे ते 2 ऑगस्ट दरम्यान लोढा बेलमोंडो सोसायटीत हा प्रकार घडला. शिरगाव पोलिसांकडून आरोपी अभिषेक लाखनसिंग सेगर वय 27 राहणार मध्य प्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक. बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. सोमवारी सायंकाळी चिखली जाधववाडी परिसरात पोलिसांनी कारवाई केली. आरोपींकडून पिस्तूल, मॅगझिन आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.